आर्या तू नको काळजी करूस मी आहे. आर्या कशी आहेस बाळा? मी बरी आहे, पण विराटनी काही केलं नाही ना तुम्हाला? नाही नाही तुमची सगळ्यांची मनस्थिती समजते मला, पण आता या सापळ्यातून आपल्याला लवकर बाहेर पडायला हवं. मॅडम आपण त्या गुरुजींना पकडणार नाही आहोत का? त्यांना मी पाहून घेते. त्यांना आता थोपवून ठेवलंय मी. चला लवकर इथून. हो चला बाबा. या, आई या. हा पोचलात का तुम्ही? काय परिस्थिती आहे तिकडे इराट स्थानावर? दादासाहेब मी इथे पोचलोय खरा, स्पीकरवर टाका ना. हा, बरं. पण इथे चित्र जरा वेगळंच आहे. म्हणजे काली शिवशंकर नावाची कोणतरी लेडी ऑफिसर आली इकडे आर्याच्या आईबाबाला सोडवायला. काय? मी तिच्याबद्दल कधी ऐकलं नाही आणि इथं पोस्टिंग कधी झाली हेही माहिती नाही. अरे काय बोलताय तुम्ही फौजदार? होय, डिपार्टमेंटमध्ये चौकशी करायचा प्रयत्न केला पण कोणाशी बोलणंच होत नाहीये माझं. दादासाहेब तुम्ही पण तुमच्या परीने जरा चेक करता का एकदा? ये बघ मिलिंद, तिकडं काय व्हायचं असेल ना ते होऊन दे, पण माझ्या अमोगला काही होता कामा नये. आता आईसाहेब मी माझ्या भावाला काय बी व्हायला देणार आहे का? हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तसं बी अमोग आणि आर्या इथे पोचायच्या आधीच गुरुजींनी आर्याच्या आईबाबाला पेढा भरवला असेल आणि ते दोघे इकडे येऊन फक्त रडतील, डोका पडतील, बाकी काय बी होणार नाहीये. आईसाहेब काळजी करू नका, मी अमोगला सांभाळतो. हा बाय. वय काय म्हणते हा. हा पोरगा कशापायी असे उद्योग करतो? माझ्याच्याने नाही राहणार, आपण जाऊया चला. थांबा तुम्ही आधी. घाई करू नका तुम्ही. आधीच तिथे गुरुजी रागावलेले आहेत. आपण समजे गेलो, गर्दी केली ना तर त्यांचा पारा आणखीन वाढेल. अहो पण मग काय? त्यांच्यावर विश्वास आहे ना तुमचा? हा, जरा दमदार की आता. अगं सई, आम्हा मात्र रंगला कुठे आहेस तू? सई नुसता ताप झालाय माझ्या डोक्याला. कुठे आहेस तू? बाई किती वेळा सांगायचं तुला, अमोक भाऊजी घरात नाहीयेत. चल तू तुझ्या खोलीत आराम कर. चल. सई, अहो, सई अगं माझ्या आणि अमुकच्या मध्ये कुणीही यायचं नाही, कळलं? सई ये पुढ. मला अडवायचं नाही, मला अडवायचं नाही. अमोग, अगं अमोग, काय पोरगी? हा, भानावर आहे की नाही ती? नाही ना दादासाहेब, अहो भांग प्यायले ती, भांगेच्या नशेत आहे. काय करते काय बोलते तिचंच तिला कळना. तर नशा उतरल तवा उतरल. लयच अवघड काम झालंय ग. वय काय करावं या पोरीचं काय कळत नाही. तुम्ही चला. वय. कधी हिची नशा उतरल कोण जाणे. पण मी भांग कशी प्यायली?
तुम्ही सुटला कसे? आणि गुरुजी? इन्स्पेक्टर आहेस ना तू? मग बेकायदेशीरित्या अडकावून ठेवलेल्या माणसांना सोडवायचं की ते सुटले म्हणून रागानं जाब विचारायचा? मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? इथला इन्चार्ज मी आहे. मी तुम्हाला नाही मानत. तू मानत नाहीस म्हणूनच मोकाट सुटलायस. मी कोण आहे याची कल्पना नाही तुला. तुझ्या गुरुजीने याची जाणीव करून दिलीये मी. तुझे सगळे गैरव्यवहार कानावर आलेत माझ्या. वेळीच सावध हो, नाहीतर मोठा फटका बसेल तुला. या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. तुम्ही ऑफिसर आहात हे ऑफिशियली सिद्ध करा. मी चौकशी केली आहे. काली शिवशंकर नावाची डिपार्टमेंट मध्ये कोणी ऑफिसरच नाहीये. मी यांना इथून जायला देणार नाही. मिलिंद ऐक माझा. मिलिंद काय करतोयस तू? हिम्मत असेल तर बंदूक चालवून दाखव. हिम्मत? मिलिंद ऐक माझा. अरे पुन्हा चालव. बंदूक रोखण्याआधी गोळ्या आहेत की नाही चेक करायचं असतं. गोळ्या होत्या मी स्वतः भरल्या होत्या. गोळी असेल किंवा नसेल पण मी यांना जाऊ देणार नाही. हवालदार, अरे सोडा मला. सोडा. कायद्याच्या विरोधात वागतोयस तू. माझा आदेश येईपर्यंत सोडायचं नाही याला. अरे तू कोण आहे? मला सोडा रे. अरे किती वल्गना केल्यास तरी सुटका नाहीये तुझी. घेऊन जा याला. अरे मी सोडणार नाही तुला. अरे सोड मला. आ! चला. त्यांचा फोन काय नाही लागत आहे. कवा धन्यता इराट स्थानावर गेलेत, काय चालले तिथं कळना झालंय मला. आता काय काय? तोंड वर करून बोलू नकोस. 4 दिवसांसाठी आली आहेस पण लयच उद्योग चाललेत तुझे. सकाळी बी आतून लॉक असलेला दरवाजा बाहेरून कसं उघडलास ग? त्याच्या आधी बी आम्ही नाश्ता करत असताना त्या पोळ्या घेऊन आलीस आणि आम्ही नाही म्हटलं तर आम्हाला समदा नाश्ता तिखट लागायला लागला. मग त्या आर्यांच्या हातून बनलेल्या पुरणपोळ्या आम्हाला खाव्या लागल्या. त्या आर्यासारखीच मला तू बी जादूटोणा करणारीच दिसतीस.
खरं बोल, कोण आहेस तू? मी तर पाठराखीण आहे आर्याताईची. त्या दिवशी आर्याताई म्हणाली नव्हती का, लग्नात तुझी कोणच पाठराखीण नव्हती म्हणून तिने मला आणलं. सारव करणार ते ना तुझा आणि तुझ्या त्या आर्याचा, दोघींचा बी पहिला नंबर लागतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, या मालतीला नाही बनवू शकत तुम्ही दोघी. तुझ्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. गडबड तर मला तुमच्यातही वाटते. सुशीला काकूंना बेशुद्ध करून त्यांच्या खोलीत लपून तुम्हीच ठेवलेलं ना. माहितीये मला, आणि आर्याताईला सुद्धा माहितीये, पण तिने चुगली नाही केली तुमच्या अमोकदादाकडं. या आर्याताईमध्ये गडबड नाहीये. लई चूर करायला लागलीस का? अशी नाही ऐकणार तू. थांब, तुझं ना फुबाडच रंगवते. त्यासाठी मी तुमच्या हातात तरी बघितलं, आर्याताईच्या मागे लागल्यावर देवाची शिक्षा देतो. म्हणून आम्ही सांगत होतो, त्रास देणं बंद करा, आता असं धडपडत राहाल तुम्ही. अशी नाही ऐकायचीस ना तू. थांब, उमा थांब, थांब उमा. कुठे गेली ही पोरगी? भेटू देच, सोडणारच नाही हिला. आई गं. कुठे घेऊन आलेस तू आम्हाला? सांगते, खरं तर मी तुम्हाला देवळातच ठेवणार होते, पण अहो देवळाकडे जाणारे सगळे रस्ते बंद आहेत म्हणून मग इथे घेऊन आले. तू आम्हाला काळूबाईच्या देवळात ठेवणार होतीस? हो. आर्या, अगं देऊळ तर बंद आहे ना. आई काळूबाईच्या कृपेने मी देवळाचे दरवाजे उघडले. या तू तू देऊळ उघडलंस? हो बाबा. वा वा पिल्ल्या माझ्या, खूप आनंद झालाय मला, खूप आनंद झालाय. म्हणजे हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये कधी येईल असं मला वाटलंच नव्हतं. खरंच ही सगळी काळूबाईची कृपा आहे. हो, तिचाच आधार आहे. म्हणूनच तुम्हाला तिथे ठेवणार होते ना, कारण तिथे तुम्ही सुरक्षित राहिला असता. शिवाय तो विराट सुद्धा पोहोचू शकला नसता तिथे. पण नाईलाज आहे म्हणून मग इथे आलो आपण. येस का तू? देवळात काय इथे काय, आम्ही कुठेही राहिलो तरी काळूबाई आमचं रक्षण हे करणारच. हो ना. मिस्टर अविनाश, खरोखरच तुम्ही काळजी करू नका. तुम्ही दोघंही या घरात सुरक्षित राहाल ही जबाबदारी माझी. माझा अखंड पहारा असेल, शिवाय विशेष सुरक्षा कवच असेल तुमच्या भोवती. म्हणजे
म्हणजे पोलिसांच्या काही खास पद्धती असतात, तुम्हा सिव्हिलियन्सना नाही कळत त्या. करेक्ट आहे. तुमची व्यवस्था झाली, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही अखंड पहारा असला किंवा विशेष सुरक्षा कवच असलं तरी सुद्धा तुम्ही दोघांनी या घराबाहेर पडायचं नाही. ठीक आहे. येऊ मी? तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही. खरंच ना. तुमच्या मुलीने तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला, मी तिला मदत केली इतकंच. नाही मॅडम, तुमच्यासारख्या कायद्याचं रक्षण करणाऱ्या व्यक्ती फारच दुर्मिळ झाल्या. माझा भाऊच घ्या ना. तुमचे खरंच मनापासून आभार. माझ्यासारखी माणसं दुर्मिळ आहे म्हणतोस, खरं तर तुमच्यासारखी माणसं दुर्मिळ आहेत असं म्हणायला हवं. प्रामाणिक कृतज्ञता फार थोड्यांच्या मनात असते, आणि ज्या ठिकाणी कृतज्ञता असते तिथे अहंकाराचा लोभ झालेला असतो. त्यामुळे कुठून ना कुठून तरी मदत उभी राहतेच. येऊ मी? काळजी घ्या तुम्ही दोघंही. थँक्यू. 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 थँक्यू मॅडम. तहान लागली ना ताई, घ्या पाणी. अहो, असं पाणी वाया घालवू नये. कितीतरी बायकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल चालायला लागतं, म्हणून अन्न आणि पाणी वाया घालवू नये. झालं तुझं छानपणा शिकवून झाला. आलीस ना आता तावडीच, तर बघतेस तुला. अंग किती गरम आहे का तुझा? हाती की तापलेलं लोखंड. शुद्ध चैतन्य आहे ते. तुझ्यासारख्या तामसी बाईला चटका बसणारच. काय पुटपुटलीस ग? मोठ्यानं बोल की. माझी आई म्हणायची की एखाद्याला विनाकारण त्रास दिला तर देव त्याला अशी शिक्षा देतो. जाम बोललीस. त्या आर्याच्या जीवावर एवढी उडतेस ना. आमचे गुरुजी त्या आर्याचा सोक्षमोक्ष लावणार आहेत. मग बघतेच मी की तू काय करतेस ती. मग तू आहेस आणि मी आहे. अहो, पण खात्री तरी करून घ्या की तुमच्या विराट गुरुजींनी आर्याताईचा सोक्षमोक्ष केलाय का? नाही म्हणजे काळूबाई आहे तिच्या पाठीशी. ए, त्या काळूबाईचं नाव घ्यायचं नाही आमच्या घरात. पार्टी काय चाललंय काय तुझं? अगं, ती केवढी तू केवढी, आणि या गोजीरवाण्या मुलीच्या अंगावर हात उचलतेस. हा, शोभतं तुला? कोण? ही गोजीरवाणी? काही गोजीरवाणी वगैरे नाहीये ही. विचारा ना तिला. सतत येता जाता मला चिडवत असते, आणि बघावा तेव्हा त्या काळूबाईचा उदो उदो करत असते. आजी, सांगून ठेवा हिला, या घरात काळूबाईचं नाव घेत नाहीत म्हणून. करणार ती काळूमाईचा उदो उदो, घेणार काळूमाईचं नाव. काय करणार आहेस तू? आणि माझ्याकडनं लिहून घे, एक दिवस तुम्ही बी करणार काळूबाईचा उदो उदो. कारण तीच तुमच्या गुरुजींना कायमचा धडा शिकवणार आहे. वय, खात्री आहे माझी. तुझा तो विराट गुरुजी आर्याच्या आईबापांच्या जीवावर उठलाय. काळूमाई कधी माफ करणार नाही त्याला. विराटच्या अंताची सुरुवात आहे ही.
कळलं? चल गो चल चल बाय. या घराच्या भोवती सुरक्षा कवच निर्माण केले मी. घराच्या आत सुरक्षित आहात तुम्ही. जोवर आत आहात तोवर तुम्हाला कशाची आणि कोणाचीही भीती नाही. मात्र घरातून बाहेर पडण्याची चूक करू नका. विराट, तुलाही आता मुक्त करते मी. अजूनही संधी आहे तुला. तुझ्या काळ्या कारवाया थांबव. पश्चात्ताप करून शुद्ध हो, नाहीतर तुझा विनाश अटळ आहे. आपल्या शक्तीचं प्रदर्शन मांडू नकोस. तू मला हरवू शकत नाहीस. हळूबाई, आता मी पुन्हा नव्यानं झेप घेणार आहे. मग कळेल तुला आणि आर्याला सुद्धा. गुरुजी तुम्ही आहात होय? दोन सांभाळायचं. अहो तसं नाही गुरुजी, ते दोन मूर्ख हवालदारांनी मला पकडून ठेवलं होतं. मला वाटलं इकडे बी तुमच्या बरोबर तसंच झालंय की काय. विराटला कोणीही हरवू, अडवू आणि मारू शकत नाही. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. अहो गुरुजी, तुम्ही आर्याच्या आई बाबाला जित्त सोडलं, जित्त. तुमच्या तोंडावर ते दोघं बी तिच्या आई बाबाला घेऊन गेले. विराटच्या परवानगी शिवाय विराटच्या इथून कुणीही कुणाला घेऊन जाऊ शकत नाही. त्याची रचना होती माझी, आहे. रचना? अहो मग इतके दिवस पकडून का ठेवलं होतं? आता आर्याचा भाऊ बी सुटला आणि आई बाबा बी सुटले. अहो माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली ना तर माझी वाट लागेल, वाट. अहो गुरुजी, तुम्ही माती खाल्ली, माती. काळूबाई समोर तुमचं काय बी चाललं नाही. वडा वडा, चाप वडा. गोळ्या नाहीयेत त्याच्यात. गोळी नव्हती. गुरुजी, बरं, जर माझ्या समोर आवाज चढवून बोलायचं नाही, कारण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. हो एक गुरुजी. माझ्या समोर स्वतःच्या आई बापाला घेऊन गेली आर्या. माझ्या समोर आनंदात असतील सगळे. उत्सव सुरू असेल सगळ्यांचा. आनंदाला पारावार नसेल त्यांच्या.
काळूबाई आता बघ मी काय करतो ते. सावली लाख्या सुराची सावली. किती दिवसांनी एकत्र आलो नाही आपण. वाटलंच नव्हतं की आपण असं भेटू पुन्हा. सगळी काळूबाईचीच कृपा. खरंय, तिचीच कृपा आहे. मीच वेडा झालो होतो, मूर्खासारखा वागलो. लहानपणापासूनची सगळी दुःख अशी आतमध्ये गाडून टाकली होती. उलट आई काळूबाईवरच रागावलं होतं. तिचं नाव पुन्हा कधीही घेणार नाही अशी शपथ घेतली होती. घरात कोणाला घेऊ द्यायचं नाही नाव. तुम्हा मुलांना काळूबाईपासून सतत दूर ठेवायचा प्रयत्न करत होतो मी. माझं चुकलं. ती खरंच आई आहे सगळ्यांची. लेकरं कशी वागली तरी ती मात्र पोटाशी धरते. त्यांचं संरक्षण कर. तुझ्या 21व्या वाढदिवसाच्या दिवशी ज्या काही घटना घडत होत्या माझी अशी चिडचिड होत होती. तुला काळूबाईपासून दूर ठेवायचा सतत प्रयत्न करत होतो मी. आणि मग तुम्ही निघून आला तिकडे आणि तुमच्या शोधासाठी आम्ही इथे आलो. त्या विराटच्या तावडीमध्ये सापडलो आणि तेव्हा मला काळूबाईचं महत्व कळलं. ती सतत संकेत देत होती, काहीतरी सुचवायचा प्रयत्न करत होती, पण मी मात्र दुर्लक्ष करत राहिले. काळूबाईचे आभारच मानले पाहिजे. माफ कर काळूबाई, मला माफ कर. मी चुकलो मी. आणि आता मात्र तू देऊळ उघडलंस. 40 वर्षापूर्वी जे काही भयंकर घडलं होतं, ती आग माझ्या मनामध्ये इतकी वर्ष जळत होती. ती आग तू आज विझवलीस. आज मला खूप हायसं वाटते, हलका हलका वाटतंय. माझे बाबा वरून तुला आशीर्वाद देतील बघ, कारण तू आज त्यांना न्याय मिळवून दिलास. कुणाबद्दल बोलताय बाबा? कुणाला नाही मिळवून दिला? अरे काय नाही, काळूबाईच्या मंदिराची सगळी. ते मी काळूबाईचं देऊळ उघडलं ना, त्याचा खूप आनंद होतोय त्यांना. आणि विराटच्या तावडीतून सुटका झाली ते काळूबाईनंच न्याय मिळवून दिला असं म्हणतायत ते. सॉरी, पण मला वाटतंय की या सगळ्याचं क्रेडिट मी इन्स्पेक्टर काली शिवशंकरला देईन. पण त्यावरून वाद नकोय. हे घे ना, आई बाबांसाठी खायला घेऊन आलोय. दे ना. हो. अमोगराव, किती करताय हो आमच्यासाठी? तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. म्हणजे मुलीला जर आधार दिला नसता तर तिचं काय झालं असतं? तुम्ही आभार कसले मानताय? खरं तर आमचं लग्न ना खूप जबरदस्तीनं झालं होतं. पण आता आम्ही काय 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 अगं, मुलगी जेव्हा सासरी जाते ना, तर सासरच्या सुखाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आईबाप असे तडफडत असतात, तळमळत असतात. बोल आता काय? आता आम्ही दोघही खूप आनंदात आहोत. मनातल्या सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या. आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय. छान छान. हे बघा, असेच एकमेकांच्या सोबत राहा आणि एकमेकांना सुखात ठेवा. काय घे. ओ, अरे घे. बर. घे बाबा, घे घे घे. आज आपण सगळे किती आनंदात आहोत. पण संकेत असता तर जास्त आनंद झाला असता. डोंट वरी, मी त्याला लवकरच घेऊन येईन. खरंच
तुम्ही त्याला लवकरात लवकर आणा. नाही कारण म्हणजे संकेतला कधी बघते असं झालंय मला. हॉस्पिटलमधून फोन आहे. अगं मग घे ना. हॅलो हॅलो. काय झालं? नेटवर्क नाहीये बहुतेक. बाहेर आलेच बघ. मी. हॅलो हॅलो. मॅडम आज आम्ही मंदाताईंना डिस्चार्ज देतोय. त्यांना तुम्ही घ्यायला येऊ शकता. खरंच? हो मी येते त्यांना न्यायला. हो हो या. पण त्यांना काय बोलायचंय तुमच्याशी. द्या ना त्यांना फोन. हॅलो हॅलो आर्या. हा त्या बोल. अगं ये ना लवकर, ये ना मला न्यायला. हो येते मी. पण काय झालं? अगं का कोणाला ठाऊक मला ना धावतच घरी जावंसं वाटतंय. घराची खूप ओढ लागली आहे ग. अगं लागणारच ना, कारण आई बाबांना सोडवलंय. तुझा लाडका दादा आणि वहिनी घरी आलेत. काय काय सांगते? हो दादा आणि वहिनी घरी आहे? खरंच? आई काळूबाईचीच कृपा. हो ग तिचीच कृपा. काळूबाईच्या नावानं चांग भलं. कसं आहेत ते? खूप आनंदात आहेत. पण त्यांना खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा तुम्हा दोघांची भेट होईल. आत्या मी एक काम करते. मी ना त्यांना आत्ता काहीच सांगत नाही. तू घरी आलीस ना की समोरासमोरच सांगू आपण त्यांना. हा नाही नको 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 आर्या नको. दादाला माझ्याबद्दल नको काही सांगू. अगं पण का आत्या? अगं त्याच्या मनाला ही गोष्ट खात राहील की 40 वर्षापूर्वी मला एकटीला सोडून गेला आणि मग आयुष्यभर मी अशी बेवारशासारखी फिरत राहिले. अगं पण आत्या तू. नाही नको ना आर्या. मला माहिती आहे माझा दादा ना खूप हळवा आहे ग. त्याला जर कळलं ना की त्याच्यामुळे माझी 40 वर्ष अशी फरफट झाली, वणवण झाली, माझी ही अवस्था आहे, त्याला खूप त्रास होईल. हा आयुष्यभर त्याच्या मनात राहील ग हे. नाही असं नको. माझं काय ग? मला माझा दादा भेटला. तो माझ्या घरी राहणार आहे. एवढा आनंद मला खूप आहे. खरंच खूप आहे. मला ना त्याला सुखात बघायचंय. नको सांगूस त्याला. मी त्याची धाकटी बहीण मधनं आहे. नको सांगूस. असं का बोलतेस तू? अगं इतक्या वर्षानंतर तुला बघून त्यांना आनंदच होईल. होईल ना, खूप आनंद होईल. अगं पण त्या आनंदावरती दुःखाचं कुठलंही चावट नकोय मला. मला त्याला सुखात बघायचंय. नकोच सांगूस त्याला. नाही ना सांगणार. ठीक आहे आत्या, तुझ्या शब्दाचा मान ठेवते मी. काही झालं तरी नाही सांगायचं. हो नको काळजी करूस. आणि आई मी आता इथे आईबाबांबरोबरच थांबते. अमोघला पाठवते तुला न्यायला. हा चालेल. चल. नाती जपावीत तर अशी. किती मोठं मन आहे तुझं आत्या. आयुष्यभर एकटेपणा आणि दुःख सहन केलंस, पण वेळ आल्यावर भावाचा विचार करून पुन्हा सुखाऐवजी दुःख घेतलंस पदरात. पण तुझ्या पदरात आई काळूबाई सुखाचा वाटाही दिल्याशिवाय राहणार नाही. हो ना काळूबाई?